हॅलो फ्रेंड्स, मॅथ्स बाय निलेश पुरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वर्ग 12वीचा मॅथेमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर सुरू करणार आहे. मॅथेमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर जवळपास स्टेट बोर्डच्या एक्झामला 8 मार्क्सला विचारला जातो. तरीही आपण मॅथेमॅटिकल लॉजिक जवळपास 5 ते 6 पार्टमध्ये कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मॅथेमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टेटमेंट म्हणजे काय आपल्याला माहीत पाहिजे. व्हॉट इज अ स्टेटमेंट? तर स्टेटमेंट हे आपल्याला सेंटेन्सवरून ठरवावं लागते. तर सर्वात महत्त्वाचं तर मग सेंटेन्स म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे आपण जे काही वर्ड्सचं कॉम्बिनेशन करून एखादं मिनिंगफुल वाक्य तयार करतो त्याला आपण सेंटेन्स म्हणतो. अशा सेंटेन्सचे जवळपास 3 वेगवेगळे प्रकार आहेत. तर आपल्याला माहिती आहे की एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. जसं की आपल्याला एखाद्या वेळेस आश्चर्यकारक गोष्टी आपल्याला एक्सप्रेस करण्यासाठी आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्सचा यूज करतो. त्यानंतर आपल्याला एखाद्याला जर क्वेश्चन विचारायचा असेल, क्वेश्चन विचारायचं असेल तर आपण त्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्सनं आपले क्वेश्चन विचारतो. त्याच्यानंतर रिक्वेस्ट, कमांड, असे सजेशन, असे वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स आहेत. तर त्यापैकी आपल्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे महत्त्वाचं आहे. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे असं सेंटेन्स की ज्याच्यामधून आपण परफेक्ट आन्सर आपल्याला माहीत होते, एकतर ट्रू किंवा फॉल्स. तर अशा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणतो. तर बघा, व्हॉट इज स्टेटमेंट? अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. तर स्टेटमेंट म्हणजे असं सेंटेन्स जे काही डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल ज्याचा आन्सर एकतर ट्रू एकतर फॉल्स या दोन्हीपैकी एकच असणार आहे, दोन्ही ॲट ए टाईम नसणार, त्याला आपण काय म्हणतो तर स्टेटमेंट म्हणतो. तर अशा स्टेटमेंटला आपण आपल्या या मॅथेमॅटिकल लॉजिक चॅप्टरमध्ये स्टेटमेंटला आपण PQRS अशा लेटरने डिनोट करतो. ठीक आहे. तर बघा, जर एकच सेंटेन्स असेल तर आपण त्याला P ने डिनोट करणार, 2 सेंटेन्स असेल तर आपण त्याला P आणि Q ने डिनोट करणार, जर 3 असेल तर त्याला P, Q आणि R ने डिनोट करणार. ठीक आहे. तर स्टेटमेंट म्हणजेच काय तर सर्वांना कळलंच असेल. स्टेटमेंट असं सेंटेन्स की ज्याचा आन्सर आपण परफेक्ट सांगू शकतो, एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, दोन्ही सोबत नसणार आहे. ठीक आहे. त्याला आपण स्टेटमेंट म्हणा. स्टेटमेंट कशाने डिनोट करायचे तर PQR अशा स्मॉल लेटरनं आपण काय करणार त्याला डिनोट करणार. ठीक आहे. तर स्टेटमेंटच्या नंतर त्या स्टेटमेंटचं जे काय आन्सर राहणार, आपण सांगितलं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे स्टेटमेंट असते. तर अशा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचा एकतर आन्सर ट्रू असणार किंवा एकतर आन्सर फॉल्स असणार. ठीक आहे. तर जे आन्सर राहते त्याला आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणतो, म्हणजे स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे. तर ट्रूथ व्हॅल्यू काय, जे काही डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे त्या डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचं आन्सर एकतर ट्रू असणार किंवा फॉल्स असणार, बरोबर. तर त्यालाच आपण त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू म्हणतो. ठीक आहे. तर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट म्हणजेच काय की इफ द स्टेटमेंट इज ट्रू देन त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहते तर T राहते. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ द स्टेटमेंट इज फॉल्स देन त्याची ट्रूथ व्हॅल्यू राहते F मीन्स फॉल्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याजवळ स्टेटमेंटच्या 2 ट्रूथ व्हॅल्यू असतात. एकतर ट्रू, स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याला आपण T म्हणणार, आणि जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याला आपण कॅपिटल F ने डिनोट करतो. तर स्टेटमेंट आणि स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू इथपर्यंत आपण आता पाहिलेलं आहे. तरी बघा, आपण याचे काही एक्झाम्पल बघूयात. बघा, सर्वात महत्त्वाचं स्टेटमेंट, सन रायझेस इन द ईस्ट. आपल्याला माहिती आहे सूर्य हा पूर्वेकडून उगवतो. तर सन रायझेस इन द ईस्ट हे जे स्टेटमेंट आहे तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहते ट्रू. याची एक डिक्लेअर आपण आन्सर देऊ शकतो, त्याच्यामुळे याला आपण स्टेटमेंट म्हणणार आहे. ठीक आहे. काय म्हणणार आहे आपण याला स्टेटमेंट आपण म्हणू शकतो. सोबतच 5 × 2 = 11 याचा आपल्याला आन्सर माहिती आहे. 5 × 2 = 10 होते, पण इथे काय दिलं आहे 11, तर याचा आन्सर आहे फॉल्स. म्हणजे आपण याला एकतर ट्रू एकतर फॉल्सच्या कॅटेगरीत टाकू शकतो, म्हणजे आपण परफेक्ट आन्सर याचा डिक्लेअर करू शकतो. त्याच्यामुळे 5 × 2 = 11 हे पण एक स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे फॉल्स. त्यानंतर एव्हरी ट्रायंगल हॅज अ 3 साइड्स. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ट्रायंगलला 3 बाजू असतात, बरोबर. म्हणजे आपल्याला या सेंटेन्सचं पण ट्रूथ व्हॅल्यू आपण एकदम परफेक्ट सांगू शकतो की काय असणार आहे ट्रू असणार आहे. त्याच्यामुळे हे पण एक प्रकारचं स्टेटमेंट आहे. लक्षात बघा, पहिल्यांदा सेंटेन्सवरून आपल्याला स्टेटमेंट ओळखता आलं पाहिजे. तर त्याची सोपं काय की त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजे, एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, आणि दोन्ही सोबत असणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. ठीक आहे. दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. आपल्याला माहिती आहे आपल्या भारताची राजधानी काय दिल्ली आहे ना, म्हणजे हे पण आन्सर काय ट्रू आहे. मग हे पण सेंटेन्स काय झालं स्टेटमेंट होते, कारण की त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय T आहे. ठीक आहे. सोबत 3 + 2 = 5
आपल्याला माहिती आहे 3 आणि 2 किती होतात 5 होतात, म्हणजे याचा आन्सर हे पण कसं आहे ट्रू आहे. मग याची पण ट्रूथ व्हॅल्यू एक टी निघते, त्याच्यामुळे हे पण एक प्रकारचं सेंटेन्स आहे. त्यानंतर बघा व्हॉट इज युअर नेम. आता व्हॉट इज युअर नेम इथे आपण काय आणि समोर क्वेश्चन मार्क दिसतो, म्हणजे इथे क्वेश्चन विचारला गेला, म्हणजे हे काय आहे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट नसते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे व्हॉट इज अ ब्युटिफुल प्लेस इट इज. त्याच्यासमोर एक्सक्लामेटरीचं मार्क्स आहे. तर बघा हे पण एक एक्सक्लामेटरी सेंटेन्सच्या कॅटेगरीमध्ये जाते, त्याच्यामुळे यालाही आपण स्टेटमेंट म्हणणार नाही. त्यानंतर आहे सिट डाऊन. सिट डाऊन ही एक प्रकारची आज्ञा आहे ना, आपण याला कमांड म्हणू शकतो. तर कमांड पण सेंटेन्स, कमांड हे जे सेंटेन्स आहे त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार नाही. सोबतच त्यानंतर प्लीज गिव्ह मी अ पेन. प्लीज गिव्ह मी अ पेन म्हणजे इथे आपण रिक्वेस्ट थ्रू सेंटेन्स बोलतोय, तर जे रिक्वेस्टचं सेंटेन्स राहते त्यालाही आपण स्टेटमेंट म्हणणार नाही. ठीक आहे. तर बघा सर्वात महत्त्वाची नोट अशी आहे की इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी सेंटेन्स, कमांडचं सेंटेन्स, ऑर्डरचं सेंटेन्स, रिक्वेस्टचं सेंटेन्स, सजेशन याला आपण स्टेटमेंट म्हणणार नाही. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टरमध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला स्टेटमेंट ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. तर स्टेटमेंट कसं ओळखायचं, तर आपल्याला माहिती आहे की एखादं जर सेंटेन्स हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्या डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सवरून आपण त्याला स्टेटमेंट म्हणणार आहे. का? कारण की डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सच्या ट्रूथ व्हॅल्यू दोनच असतात, एक तर ट्रू असते किंवा फॉल्स असते, दोन्ही सोबत असणार नाहीत. आलं लक्षात, दोन्हीपैकी एकच असणार आहे. तर जेव्हा जेव्हा आपल्याला एखादं सेंटेन्स दिलेलं राहील आणि त्याच्यावरून आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू एकतर ट्रू एकतर फॉल्स याच्यापैकी आपण काहीतरी डिक्लेअर करू शकणार आहे, त्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेटमेंट आपण PQR याने डिनोट करणार आहे. आलं लक्षात. ठीक आहे. तर बघा आपण सर्वात महत्त्वाचं असं की या मॅथमॅटिकल लॉजिक हा या चॅप्टरमधला हे जे काही स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट ओळखा, त्याच्यानंतर स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ओळखा, त्याच्यानंतर येणारे पार्टमध्ये आपण पाहणार आहे की कंपाऊंड स्टेटमेंट कसे तयार होतात, कनेक्टिव्ह म्हणजेच काय. ठीक आहे. तर हे सर्व वन लायनरचे क्वेश्चन आहे किंवा MCQ मध्ये हे जास्तीत जास्त विचारलं जातं, त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण आता एक्झरसाइज 1.1 टेक्स्ट बुकमधली एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरची एक्झरसाइज 1.1 आपण आता पाहणार आहे. बघा या एक्झरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर अ स्टेटमेंट जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. याचा अर्थ काय की आपल्याला दिलेले जे काही सेंटेन्स आहेत ते स्टेटमेंट आहेत की नाही आपल्याला ओळखायचे, आणि जर सेंटेन्स स्टेटमेंट असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आपल्याला बघायची. आपल्याला माहिती आहे स्टेटमेंट हे सेंटेन्स हे स्टेटमेंट कधी असते तर ते जर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर. ठीक आहे. आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, ते जर ट्रू असेल तर T आणि फॉल्स असेल तर F. ठीक आहे. आणि आपल्याला स्टेटमेंट कोण कोण नाही हे पण आपल्याला माहिती आहे. तर आता एक एक बघूया. बघा पहिलं सेंटेन्स काय, 5 + 4 = 13. तर 5 + 4 आन्सर काय ते 9 आपल्याला माहिती आहे. तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय मग फॉल्स आहे. ट्रूथ व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर आपण याला म्हणणार डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, आणि हे पण मग स्टेटमेंट एक प्रकारचं स्टेटमेंट आहे, तर आपण याला म्हणणार हे स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय फॉल्स आहे. ठीक आहे. सोबतच x - 3 = 14. x - 3 = 14. तर हे बघा x - 3 = 14 हे जे सेंटेन्स आहे हे ओपन स्टेटमेंट आहे. काय ओपन सेंटेन्स आहे. ओपन सेंटेन्स म्हणजे काय, आपण जर x ची व्हॅल्यू इथं वेगळी ठेवली तर आन्सर वेगवेगळे येतात, बरोबर. म्हणून हे एक प्रकारचं काय ओपन सेंटेन्स आपण याला म्हणणार. ठीक आहे. ओपन सेंटेन्स आहे, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट नसणार आहे. सोबतच बघा क्लोज द डोअर. क्लोज द डोअर ही काय एक प्रकारची एक आज्ञा आहे. ठीक आहे. तर ही पण एक प्रकारची आज्ञा असल्यामुळे हे पण सेंटेन्स नाही, स्टेटमेंट नाही आहे. त्यानंतर 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. ओके. आपल्याला माहिती आहे 0 हा कॉम्प्लेक्स नंबर असतो, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय T आहे. तर ट्रूथ व्हॅल्यू याची निघते, त्याच्यामुळे याला आपण स्टेटमेंट म्हणणार आहे. सोबतच प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट म्हणजे ही एक प्रकारची रिक्वेस्ट आहे ना. तर रिक्वेस्टचं सेंटेन्स हे स्टेटमेंट नसते, तर हे स्टेटमेंट नसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्ग्रुअंट ट्रँगल्स आर सिमिलर ना. कॉन्ग्रुअंट ट्रँगल आर सिमिलर. आपल्याला माहिती आहे कॉन्ग्रुअंट ट्रँगल कसं असतं, सिमिलर असतं, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू T आहे, म्हणून याला आपण स्टेटमेंट म्हणणार आहे. सोबत x² = x हा ना. x² = x हे पण एक प्रकारचं काय ओपन सेंटेन्स आहे. अशा प्रकारच्याला ओपन सेंटेन्स म्हणायचं आहे. ठीक आहे. तर हे पण स्टेटमेंट नसणार आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचं बघा, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. आपल्याला माहिती आहे इक्वेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत, लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्युबिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनला मॅक्सिमम रूट्स किती असतात, 2च असतात, आणि या सेंटेन्समध्ये तेच म्हटलेलं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स, म्हणजे 2 पेक्षा जास्त क्वाड्रॅटिक इक्वेशनला रूट्स नसणार आहेत. मग याचा आन्सर काय असणार आहे ट्रू. ठीक आहे. तर ट्रू आहे, त्याच्यामुळे याला आपण स्टेटमेंट म्हणणार आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचं डू यू लाईक महाराष्ट्र.
हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट नसणार आहे. त्याच्यानंतर द सनसेट इन द वेस्ट. ओके, आपल्याला माहिती आहे सनसेट कुठे, वेस्टला म्हणजे पश्चिमेला होतो, तर याची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी, म्हणून हे सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर. आपल्याला माहिती आहे ऑल रिअल नंबर्स हे होल नंबर नसतात. ठीक आहे, तर याची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ, फॉल्स. ओके, फॉल्स असले तरी पण ट्रूथ व्हॅल्यू निघते, म्हणून हे पण एक प्रकारचं स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर कॅन यू स्पीक इन मराठी दिसते आपल्याला क्वेश्चन मार्क, म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, स्टेटमेंट नसणार आहे. त्याच्यानंतर x² प्लस -6x -7 इज इक्वल टू 0 व्हेन x इज इक्वल टू 7. तर बघा, जेव्हा आपण एक्सची व्हॅल्यू 7 पुट करणार, दिलेली गिव्हन व्हॅल्यू पुट करणार, तेव्हा आपण जर सॉल्व केलं तर आन्सर काय ते बघा एक्सची व्हॅल्यू 7 आहे, म्हणजे एक्सचा स्क्वेअर जर म्हटलं तर 7चा स्क्वेअर 49 मायनस 6 × 7 42 मायनस 7, म्हणजेच आन्सर येणार 7 - 7 इज इक्वल टू 0. आपल्याला माहिती आहे आन्सर 0 आलं म्हणजे ट्रू आलं. ठीक आहे, तर हे पण एक प्रकारचं काय मग स्टेटमेंट आहे. त्यानंतर द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. ठीक आहे, हे पण काय ट्रू आहे, तर हे पण एक प्रकारचं स्टेटमेंट आहे. याची पण ट्रूथ व्हॅल्यू काय टीच आहे. त्याच्यानंतर इट रेन्स हेव्हनली. आता इट रेन्स हेव्हनली हे एक प्रकारचं ओपन सेंटेन्स आहे, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट नाही. ठीक आहे, हे काय ओपन सेंटेन्स आहे, ओपन सेंटेन्स आहे. ठीक आहे, तर एक्झरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन अशा प्रकारचा आहे की स्टेटमेंट आहेत की नाही ओळखायचे, आणि जर असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 पासून पाहण्यासाठी आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, कनेक्टिव्स कशाला म्हणतात हे बघावं लागेल. तरी आपण येणाऱ्या पार्ट 2 मध्ये या सर्व गोष्टीचं डिस्कशन करणार आहे. तरी हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.